एनसीपी शरद पवार गुट ने हाल ही में वाना डोंगरी की मतदाता सूची में 200 फर्जी मतदाताओं के शामिल होने का गंभीर आरोप लगाया है। हालांकि सत्तारूढ़ दल के विधायक समीर मेघे ने विपक्ष के इन आरोपों को पूरी तरह निराधार बताया है। मेघे ने पलटवार करते हुए कहा कि विपक्ष हताशा में है और आगामी चुनाव में अपनी संभावित हार को देखते हुए जानबूझकर एक फेक नैरेटिव गढ़ने के लिए इस तरह के आरोप लगा रहा है। 20-25 वर्षापासून माझ्या कुटुंबाचे 2 घरं वाना डोंगर नगर परिषद मध्ये आहे। आता ते पाकिस्तानवरून आले आहे का, ते तिथे राहतात म्हणून त्यांचं नाव आहे। मेघे असो की कोणी असो, आज माझ्याकडे यादी आहे, मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती यादी पाठवतो। त्यांच्यात 26 नावं अशी आहेत जे बंग परिवारातले, 20 नावं अशी आहेत जे बंग परिवारातले लोक हे नागपुरात राहतात। काही लोकांचे लग्न झाले आहेत त्यांचे नाव आहे। 6 लोक जे आदरणीय घोडमारे साहेब माझे पिता तुल्य आहेत, ज्यांनी पिटिशन टाकले त्यांच्या घरचे 6 लोकांचे नाव आहेत। मी तुम्हाला ही यादी इथंच देतो। त्यांचे घरचे लोक, त्यांच्या परिवारातले लोक, त्यांच्या मुलीचं लग्न झालं, त्यांचे लोक बाहेर गावी राहतात, त्यांचे नाव आहे। मग हे करायचं असेल तर सगळ्यांचं करा। मी तर तुम्हाला विनंती करतोय, चॅलेंज नाही, विनंती करतोय। कुठे वारंवार हे आक्षेप जे आमच्यावर येतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे संपलं पाहिजे। लोकांपर्यंत सत्य काय हे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। म्हणून विनंती आहे, परत मी बोलतोय, विनंती करतोय की आज 4-5 तास आपण काढा। हे 200 लोक तिथं राहत असतील किंवा नसतील हे स्वतः आपण बघा, आणि असतील तर लोक त्यांना चाप देतील।